जीएसटी दरामध्ये कपात केल्यानंतर आजपासून नवे दर लागू होणार आहेत। जवळपास 375 वस्तूंवरील दर हे कमी झालेत। आजपासून स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तूंपासून ते इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत औषधे आणि उपकरणे ते ऑटोमोबाईल पर्यंतच्या किमती स्वस्त होणार आहेत। त्यामुळे नव मध्यम वर्गाची आणि गरिबांची भरभराट होणार असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला आहे। आता फक्त 5% आणि 12% असे दोन जीएसटीचे स्लॅब असतील असं मोदींनी स्पष्ट केलंय। तसेच 12% स्लॅबमधल्या जवळपास 99% वस्तू 5% स्लॅबमध्ये आल्याचं मोदींनी जाहीर केलंय। सिर्फ 5% और 18% के ही टैक्स स्लैब रहेंगे। अनेकों सामान, अनेकों सेवाएं या तो टैक्स फ्री होगी या फिर केवल 5% टैक्स देना होगा। जिन सामानों पर पहले 12% टैक्स लगा करता था, उसमें से 99% यानी करीब करीब 100 के निकट 99% चीजें अब 5% टैक्स के दायरे में आ गई है। तर जीएसटी स्लॅबमध्ये झालेल्या बदलानंतर कुठल्या वस्तू स्वस्त होत आहेत हे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर कुठल्या गोष्टींच्या बाबतीमध्ये सामान्यांना दिलासा मिळणार आहे? इलेक्ट्रिक गाड्या, केसांचा तेल आणि शॅम्पू, टूथपेस्ट, टूथब्रश, साबण, दाढीचे सामान, बटर, तूप, चीज, पाकिटातले नमकीन, भुजिया, मिक्सचर या सगळ्या गोष्टींवरच्या किमती कमी होणार आहेत। बाळाची दुधाची बाटली, डायपर, नॅपकिन्स, शिलाई मशीन आणि तिचे सुटे भाग, थर्मोमीटर, ग्लुकोमीटर आणि टेस्ट स्ट्रिप्स, त्यासोबतच चष्मे आणि रोग निदानाची उपकरणं हे देखील स्वस्त होणार आहेत। ट्रॅक्टरचे टायर, सुटे भाग, जलसिंचन, तुषार सिंचनाची उपकरणं, कृषी उपकरणं, कृषी फवारणी औषधं देखील स्वस्त होणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो। शून्य जीएसटी कशावर आहे? तर आरोग्य विमा, पनीर, पराठा, त्यासोबतच खाकरा, चपाती, तंदूर रोटी, दूध, पिझ्झा, 33 जीवनरक्षक औषधं। गंभीर आणि दुर्मिळ आजारांवरची औषधं, पेन्सिल, शार्पनर, क्रेयॉन्स, खोडरबर, वह्या, नकाशे, चार्ट, ग्लोब, सिमेंट या सगळ्या वस्तूंवर शून्य जीएसटी असेल। त्यामुळे अनेक गोष्टींच्या किमतीत मोठी घट होणार आहे। आता एक महत्त्वाची बातमी आहे। गर्व से कहो स्वदेशी है हा कानमंत्र दिलाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी। देशवासियांना संबोधन करताना पंतप्रधान मोदींनी देशातल्या प्रत्येक नागरिकाला स्वदेशी वस्तू वापरण्याचा आणि प्रत्येक दुकानदाराला स्वदेशी वस्तू विकण्याचा आग्रह केलाय। देशाला समृद्ध करायचं असेल तर प्रत्येक घर आणि दुकान हे स्वदेशी वस्तूंनाच भरलं पाहिजे, कारण स्वदेशीचा आग्रहच देशाला समृद्ध आणि स्वावलंबी बनवू शकतो असं पंतप्रधान म्हणाले। एकीकडे अमेरिकेनं भारतावर अव्वाच्या सव्वा टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता। त्या पार्श्वभूमीवर मोदींनी दिलेला स्वदेशीचा नारा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। हमारे प्रोडक्ट्स की क्वालिटी दुनिया में भारत की पहचान बढ़ाए, भारत का गौरव बढ़ाए, हमें इस लक्ष्य को लेकर काम करना है। साथियों, देश की स्वतंत्रता को जैसे स्वदेशी के मंत्र से ताकत मिली, वैसे ही देश की समृद्धि को भी स्वदेशी के मंत्र से ही शक्ति मिलेगी।